विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे PSI 2017ला विचारण्यात आलेला आहे। काय होता प्रश्न की आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स। म्हणजे खाली जे आहे ना काही सेंटेन्सेस म्हणजे काय की वाक्य दिलेले आहेत आणि ते आपल्याला ओळखायचे आहेत, ते ग्रॅमॅटिकली व्याकरणीय दृष्ट्या हे बरोबर आहेत की चुकीचे आहेत। ठीक आहे, आता काय होता प्रश्न पहिला बघा, अ कोर्स ऑफ लेक्चर्स वाज डिलिव्हर। आता एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवा, मी ऑफ वाले जे आहे ना आपले भरपूर व्हिडिओ झाले आणि आता पण घेत आहे। ऑफच्या आधी जे काही नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल त्याप्रमाणे आपलं वर्ब काय होते चेंज होते आणि ऑफच्या नंतर जे नाउन असते ते नेहमी अनेक वचन असते। ठीक आहे, आता बघा काय होतं, हा झाला ऑफ आपलं प्रेपोजिशन, त्याच्या आधी हा कोर्स शब्द आलेला आहे। आपल्याला याचा अर्थ माहीत नसेल ना सोडून द्यायचा, पण आपल्याला एवढं माहीत आहे की ए आर्टिकल किंवा ॲन आर्टिकल सिंग्युलर काउंटेबल नामासाठी यूज होते। म्हणजे हा जे काही नाउन असेल ना हे काय आहे तुमचं सिंग्युलर आहे। ठीक आहे, आणि काउंटेबल पण असो आहे। आणि हे लेक्चर्स काय होतं तुमचं प्लुरल होतं आणि हे वाज कसं जर कोर्स म्हटलेला आहे तर तुमचं हेल्पिंग वर्ब जे आहे ना त्या वाक्यामध्ये सिंग्युलर यायला पाहिजे, म्हणून इथं वाज आहे। म्हणजे हे जे ए वाक्य आहे ना हे व्याकरणीय दृष्ट्या जे आहे ना ग्रॅमॅटिकली परफेक्ट आहे। त्याच्यानंतर बघा दुसरं काय होतं वाक्य, सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड इज यूज्ड फॉर ऑर्नामेंट्स। आता बघा इथं नाउन एक सिल्वर आहे एक गोल्ड आहे। आता दोन्ही पण काय मटेरियल नाउन आता, पण याला जे कनेक्ट केलेलं आहे ना हे ॲज वेल ॲज या कंजंक्शननं केलेलं आहे मित्रांनो। जर का इथं ॲज वेल ॲजच्या आधी अँड जर का हा शब्द आला असता अँड, तर मग तुमचं जे व्हर्ब आहे ना हे नेहमी काय आलं असतं, व्हर्ब तुमचं माहीत आहे काय हे प्लुरल आलं असतं, म्हणजे अनेक वचन आलं असतं। ठीक आहे, पण दोन वाक्य जेव्हा ॲज म्हणजे दोन नाउन किंवा प्रोनाउन जेव्हा ॲज वेल ॲज न कनेक्टेड होतात ना तेव्हा तुमचं व्हर्ब जे आहे ना हे नेहमी सिंग्युलर म्हणजे एक वचनी यायला पाहिजे। मग हे नाउन जरी वेगळं असलं आणि हे जरी असलं तरी सुद्धा याला कनेक्टेड होते ॲज वेल ॲज ना। अँड असलं असतं तर ते अनेक वचन आलं असतं, इथं ॲज वेल ॲज आहे म्हणून इथं सिंग्युलर व्हर्ब आलेला आहे। म्हणजे व्याकरणीय दृष्ट्या हे बी वालं वाक्य पण काय आपलं बरोबर आहे, म्हणून आपला ऑप्शन काय येणार की पहिलं वाक्य पण बरोबर आहे दुसरं वाक्य पण बरोबर आहे। म्हणजे इथं फर्स्टवालं जे होते ना ओनली ए हे चुकीचं आहे, दोन मध्ये काय होतं ओनली बी हे पण चुकीचं आहे। इथं बघा थर्डवाला ऑप्शन येईल आपलं बोथ, म्हणजे दोन्ही वाक्य ग्रॅमॅटिकल बरोबर आहे आणि इथं नायदर म्हणजे काय की दोन्ही पण चुकीचे आहे, त्यामुळे हे ऑप्शन येण्याचा प्रश्नच नाही आहे। आपलं 3 नंबरचं जे आन्सर आहे ना मित्रांनो ते येणार आहे, म्हणजे दोन्ही वाक्य हे व्याकरणीय दृष्ट्या काय बरोबर आहे। धन्यवाद। जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।